शिंदेच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार हॉटेलमध्ये राहणार, सूत्रांची माहिती। सर्व नगरसेवकांना 3 वाजता वांद्र्यातील ताजलँड्स एंडला येण्याचे आदेश। पुढील 3 दिवस नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार, सूत्रांची माहिती। वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य। योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू। ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं सूचक विधान। मनसेच्या विजयी उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। मनसेच्या सर्व 6 विजयी उमेदवारांचं शर्मिला ठाकरे यांच्याकडून औक्षण। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठीच। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट। लोकांसाठी सुरू असलेल्या चांगल्या कामांमध्ये अडथळे नको, अमृता फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। सत्ताधाऱ्यांनी पैशाने उमेदवार पळवले, 5,000 10,000 मतदारांना दिले, शर्मिला ठाकरेंचा आरोप। आम्ही खूप चांगली लढत दिली असं म्हणत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचे शर्मिला ठाकरेंकडून अभिनंदन। राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका योग्य, उमेदवार अगदी थोड्या फरकाने हरले। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। हार पराभव मानत नाही, आम्ही चांगल्या प्रकारे लढलो, राऊतांची प्रतिक्रिया। आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात नगरविकास खातं महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप शिंदेना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेच्या शिवसेनेला फक्त 29 जागा। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी। काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। मनपा निवडणुकीत महायुतीला महाविजय। मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार। मुंबईसह 25 महापालिकेत भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल, मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीत महापालिकेत विजयी झालेल्या उमेदवारांना आदित्य ठाकरेंनी फोन करून दिल्या शुभेच्छा। कल्याण पश्चिमेत ठाकरेंच्या सेनेचा संपूर्ण पॅनल विजयी। मुंबईमधील हिंदू एकजूट झालाय, आता जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईत बसवू। मुंबईच्या निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। अदानीच्या माध्यमातून मुंबईचा विकास हा ठाकरेंना चालत नाही, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका। राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित तर दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर। अजित पवार बारामतीतील कृषी प्रदर्शन उद्घाटनाला उपस्थित। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिले, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। ठाणे महापालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकहाती वर्चस्व। शिंदेच्या शिवसेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। काँग्रेस आणि अजित पवारांचा सुपडा साफ। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील, तुम्ही दिलेलं प्रेम साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी। मराठीला, मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही। राज ठाकरेंपाठोपाठ अमित ठाकरेंची ही फेसबुक पोस्ट। मुंबईत अदानी धार्जिणा महापौर बसवायचं महाराष्ट्र द्रोही स्वप्न भाजपने पाहिलं, पण ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। सामनातून मुंबईतील निकालावर परखड भाष्य टीका। भाजप शिंदेनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। भाजपला मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही, सत्ता नसली तरी आम्ही लढाई सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईत विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवाराचा मातोश्रीवर पेढे वाटून जल्लोष। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट। भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, राजकीय चर्चांना उधाण। मधुर म्हात्रेकडून भाजपच्या माजी उपमहापौर विक्की तरेंचा पराभव। निवडणुकीच्या आधी ठाकरे आणि काँग्रेसची युती झाली असती तर मुंबई महापालिकेत आजचं चित्र वेगळं दिसलं असतं। मुंबई पालिका निकालावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील पराभव आम्हाला मान्य नाही। रुपाली ठोंबरे पाटलांची प्रतिक्रिया। भाजपने ईव्हीएम मध्ये घोटाळा करून आमचा पराभव केला। पराभवानंतर रुपाली पाटील ठोंबरेंचा भाजपवर हा गंभीर आरोप।
अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा. 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. मुंबईत महापालिकेत विरोधकांची संख्याही कमी नाही. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत. संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला नसता. संजय राऊतांची प्रतिक्रिया. अमरावती पालिकेत भाजपचा सर्वात मोठा पक्ष, महायुतीचे घटक पक्ष एकत्र झाल्यावर भाजपचा महापौर बसणार. अमरावती महापालिकेवरून राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू. महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास. चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. एमआयएमचे नगरसेवक लोकशाही मार्गाने निवडून आले. एमआयएमच्या विजयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यातील 13 महापालिकात एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी तर मुंबई महापालिकेत एमआयएमचे 8 उमेदवार विजयी. सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर तरी काँग्रेस आघाडीला यश. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याला काँग्रेस 2 नंबरचा पक्ष. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची माहिती. मुंबईत 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईत बसेल. मुंबईत महिला महापौर व्हावा अशी इच्छा. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. मुंबईकरांची आमची बांधिलकी. आमच्याकडे निष्ठा होती. तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच. ठाकरेंच्या सेनेच्या विजयी उमेदवार किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा. चंद्रपूर पालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची मुनगंटीवारांनी समजूत काढली. अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण वाटल्याने तसं होत नाही. मनासारखा नगरसेवक पाहिजे तर आतापासून काम करा. मुनगंटीवारांचं आवाहन. सगळ्या स्वायत्त यंत्रणा आधी ठेवूनही मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही. बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा. अमरावती पालिका निवडणुकीत रवी राणांनी भाजपचा गेम केला. भाजपा आता युवा स्वाभिमानसमोर लाचार झाली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर निशाणा. यशोमती ठाकूर आज ना उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. रवी राणा यांचा यशोमती ठाकूर यांना खोचक टोला. महाराष्ट्रात आता फक्त देवा भाऊच ब्रँड. ठाकरे बंधूंनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला तर पुणे आणि पिंपरीत मतदारांनी पवारांना नाकारलं. परिणय फुकेंची ठाकरे बंधूंसहित पवार काका पुतण्यावर टीका. नवी मुंबईत नाईकांचं वर्चस्व कायम. शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले. टांगा पलटी अशा आशयाचं व्यंगचित्र असलेले बॅनर झळकले. नवी मुंबईत टांगा पलटी घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते. तर दुसरीकडे गणेश नाईकांचा घोड्यासोबतचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल. मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर संतोष धुरी यांच्याकडून जल्लोष. दादरच्या शिवाजी पार्क कट्ट्यावर मित्रमंडळींना पेढे वाटत विजयाचा आनंद व्यक्त. उद्धव ठाकरे यांनी मनसेचा फक्त वापर करून घेतला. आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार. भाजप पदाधिकारी संतोष धुरीचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवरही निशाणा. सोलापूर महापालिकेत भाजपचा 87 जागांवर विजय. काँग्रेसने केवळ 2 जागा मिळवल्या. एमआयएमचा 8 जागांवर विजय. हा प्रणिती शिंदेच्या राजकारणाचा शेवट. जयकुमार गोरेंची टीका. तर विरोधी पक्षाची अवस्था दयनीय. एमआयएम विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल. जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीत फेरफार. 15 तारखेला 79,826 एवढं मतदान झालं. मात्र मतमोजणीवेळी 1,035 मतं कमी केली गेली. वसंत मोरेंचा आरोप. मुंबईत प्रभाग 180 मध्ये मतचोरी विरोधात आंदोलन झाल्याने लाठीचार्ज झाल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप. मतचोरी विरोधात आंदोलन केल्याने लाठीचार्ज झाल्याचा आरोप. अधिकाऱ्यांकडून चूक मान्य मात्र जबाबदारी झटकली. वर्षा गायकवाड यांची माहिती. धाराशिवमध्ये झडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता. तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत. धनंजय सावंत यांच्याकडून भाजपकडून ते निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण. नांदेडमध्ये भाजपला बहुमत. अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजपच्या यशाचं श्रेय नांदेडकरांचं. नांदेडकरांनी विकासाला मत दिलं. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत खडसेंची बडबड यशस्वी ठरली नाही. लोकांचा खडसेंवर विश्वास राहिला नाही. माजी खासदार उल्हास पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका. नाशिकचा गड राखण्यात भाजपला यश. नाशिक महापालिकेत भाजपचे 76 तर शिवसेनेचे 29 उमेदवार विजय. एकेकाळी महापौर असलेल्या नाशिकमध्ये मनसेला अवघी 1 जागा.
नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या विजयानंतर पराभूत शिवसेनेच्या उमेदवाराचा जल्लोष. प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेच्या विनायक गिरडेंचा पराभव, तर विनायक गिरडेंनी भाजपचे विजयी उमेदवार संजय घोगरेंचं जंगी स्वागत केले. कल्याण डोंबिवलीत महायुती 100 पार. शिवसेना भाजपने कल्याण डोंबिवलीत बॅनर लावून केलं शक्ती प्रदर्शन. जळगाव प्रभाग 3 च्या पराभूत उमेदवारांनी रॅली काढून जनतेचे आभार मानले. अपक्ष उमेदवार चैताली ठाकरेंचा 147 मतांनी पराभव. या रॅलीत मंगेश चव्हाणांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. मुंबईच्या मानखुर्द विभागात लोकरे दाम्पत्याला एकीकडे विजय तर दुसरीकडे पराभव. प्रभाग 141 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे विजयी, तर प्रभाग 142 मधून विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे यांचा पराभव. लोकरे यांचा 141 मधून 6 वेळा विजय.